नमस्कार यूट्यूब फॅमिली। 56व्या जीएसटी काउन्सिल मीटिंग मध्ये कोणते निर्णय घेण्यात आले ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। 56व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत 12% आणि 18% असे दोन स्लॅब काढून टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। आता 5 आणि 18% असे दोन स्लॅब असतील। या निर्णयानंतर रिअल इस्टेट सेक्टरला किती फायदा होणार आहे, घर खरेदी किती स्वस्त होईल तर ते आपण जाणून घेणार आहोत। जीएसटी काउन्सिलने 3 सप्टेंबर पासून सिमेंटवरील टॅक्स कमी केला आहे। सिमेंटवरील टॅक्स 28% घटवून 18% करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे रिअल इस्टेट सेक्टरला फायदा होईल अशी अपेक्षा आहे। एक्सपर्टनुसार परवडणाऱ्या घराच्या सेक्टरमध्ये सर्वात जास्त फायदा होईल। कमी कन्स्ट्रक्शन कॉस्टचा फायदा घर खरेदीदारांना मिळू शकतो, त्यामुळे घर खरेदी थोडी सुलभ होईल। सरकारच्या सर्वांसाठी घर मिशनला बळ मिळेल। सरकारच्या या निर्णयावर रिअल इस्टेटच्या जाणकारांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात। सर्वसामान्यांना त्याचा फायदा कसा होईल? रिअल इस्टेट आणि इन्फ्रा सेक्टरसाठी सिमेंट सारख्या महत्त्वपूर्ण साहित्यावर जीएसटी 28% घटवून 18% करणं हा एक ऐतिहासिक रिफॉर्म आहे, असं निरंजन हिरानंदानी यांनी सांगितलं। यामुळे किमती मोठ्या प्रमाणात कमी होतील, प्रोजेक्टच्या व्यवहार्यतेत सुधारणा होईल आणि देशभरात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये वेग दिसून येईल, असं निरंजन हिरानंदानी म्हणाले। कन्स्ट्रक्शन कॉस्ट मधील कमीचा घर खरेदीदारांना लाभ होईल, त्यामुळे घर विकत घेणं आणि सुलभ होईल। सरकारच्या सर्वांसाठी घर मिशनला बूस्ट मिळेल। हा रिफॉर्म केवळ डेव्हलपर्ससाठी नाही तर ग्राहकांसाठी, आवास क्षेत्र आणि भारताच्या दीर्घकालीन विकास ग्रोथसाठी सुद्धा फायद्याचा आहे। हिरानंदानी पुढे म्हणाले की जीएसटी रिफॉर्म हा भारतीय ग्राहकांसाठी सणांची एक भेट आहे, इकॉनॉमीसाठी एक रणनीतिक प्रोत्साहन आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन गती मिळेल। या निर्णयामागे वेळही तितकीच महत्त्वाची आहे। सणांच्या काळात हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे ग्राहक भावनांमध्ये तेजी दिसून येईल, नवीन मागणी निर्माण होईल, यामुळे अर्थव्यवस्थेला मजबूती येईल, घर खरेदीदारांना आधार मिळेल, डेव्हलपर्सना प्रोत्साहन मिळेल, असं नारेडकोचे नॅशनल प्रेसिडेंट अध्यक्ष जी हरिबाबू म्हणाले। आम्ही याकडे एक प्रगतिशील पाऊल म्हणून पाहतो, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन गती मिळेल, असं ते म्हणाले। टॅक्स मॅनेजर्स.in चे संस्थापक आणि सीईओ दीपक कुमार जैन यांनी एचटीच्या रिपोर्टमध्ये म्हटले की रिअल इस्टेट हे सर्वाधिक श्रमप्रधान क्षेत्रापैकी एक आहे। सिमेंट सारख्या प्रमुख निर्माण सामग्रीवर जीएसटी दरात 28% घटवून 18% करण्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे। यामुळे एकूण कन्स्ट्रक्शन खर्च काही प्रमाणात कमी व्हायला मदत मिळेल।